मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या माहेरचा एकच व्लॉग पाहायला भेटला, तो पण आहे ना आम्ही पार्टी केलेला. बाकीचं मला शूट करणं झालं नाही कारण की माझ्या फोनचं स्टोरेज फुल झालं होतं आणि माझे यात्रेचे ते व्लॉग पेंडिंग होते, त्याच्यामुळे मला ते पण डिलीट करता येत नव्हते आणि माहेरचं पण शूट करता येत नव्हतं. जाऊ द्यात, माहेरचं सगळं स्किप करते आणि इथून पुढे आज इंदापूरचं शूट करते. आज मी आले इंदापूरला आणि बघते तर काय आमची इथं ना आज वास्तुक शांती होती. इतकी छान रांगोळी काढली होती ना, मला तर ना इतकी आवडली ना, म्हणजे खूप आवडली. आणि आज आहे ना म्हटलं उद्याची तयारी करावी, नाश्त्याला इडलीचा बेत करावा. मग आहे ना इडलीचं भिजायला टाकलं आणि मी ना इडलीचं 4:1 प्रमाण घेत असते, म्हणजे 4 ग्लास तांदळाचे आणि 1 ग्लास उडदाच्या डाळीचं असं प्रमाण घेत असते. आणि इडलीचं पीठ भिजायला टाकलं आणि बाहेर बघते तर काय इतकं वारं सुटलं होतं ना, आमच्या इकडं तर इतकं वादळ आल्यासारखंच होतं. तुमच्याकडे पण असंच वादळाचा दिवस सुरू झालेत का, मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि संध्याकाळी ना आमच्यांचा फोन आला की स्वयंपाक आवरून ठेवा, आपल्याला बाहेर जायचे. बाहेर म्हणजे कुठं नाही, कारण की आमच्या चुलत सासूबाई आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांनाच बघायला जायचं होतं. त्यांना भेटून आलो आणि त्यांनी येताना ना शेंगा आणल्या होत्या ओल्या, मग ना त्या अशा भाजल्या. आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटत अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.